मला हवं उत्तर सर. काल उशिरा धनंजय मुंडे यांनी देवगिरीवरती अजित पवारांची भेट घेतली. त्या भेटीत नेमकं काय झालं? शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांची वैद्यकीय कारणांमुळे गेले 7-8 दिवस ते सक्रिय नव्हते आणि म्हणून त्यांनी भेट घेतली. ह्या भेटीमध्ये अधिक काही बोध घेण्याचं किंवा अधिक काही निष्कर्ष काढण्याची या पलीकडे गरज नाही. मागील काही काळांपासून भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती टीका होत आहे. कोर ग्रुपमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलाय, कसं बघताय? पक्षाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाची बांधणी, पक्षाची ध्येय धोरणं, भविष्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचे कार्यक्रम पक्ष नेतृत्वाने दिले पाहिजेत यासाठी कोर कमिटी 7 जणांची स्थापन करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष व खासदार माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेब, ज्येष्ठ नेते माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफजी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेजी आहेत. आणि त्यामुळे 7 जणांची ही कमिटी भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक सक्षम पक्षबांधणीतर्फे करून महाराष्ट्रामध्ये पक्षाची पाळ खोलवर जाण्यासाठी ही कोर कमिटी काम करेल. आपण आमदार असूनही आपल्या मतदारसंघामध्ये निधीबद्दल भेदभाव होतोय असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. या आरोपांकडे कसं बघताय? माननीय जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो. त्याचप्रमाणे त्यांनी निधीचा जो मुद्दा उपस्थित केला, कळवा मुंब्र्यामध्ये निधी हा तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील दिला होता. ते हे देखील विसरतात की कळवा मुंब्रा हा कल्याण लोकसभेचा भाग येतो, ज्याचं नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात. त्यांनी देखील त्यांच्या मार्फत निधी दिला होता आणि राज्याचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री यांनी देखील निधी दिला होता. आपल्या मतदारसंघामध्ये निधी येऊन जर मतदारसंघाचा विकास होत असेल तर पोटशूळ असण्याचं कारण नाही, पण आर्थिक कारणांमुळे माझ्यातर्फेच हा निधी गेला पाहिजे हा कायम त्यांचा अट्टहास असतो आणि त्यामुळे अधिक त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज्याची आर्थिक स्थिती सध्या संकटात आहे आणि लवकरच खर्चात 30% कपातीची निर्देशांकाची जी आहे ती शक्यता आहे. खरं तर निवडणुकी आधी केलेली जी लोकप्रिय घोषणांमुळे 2 लाख कोटींचं सूट जे आहे ते सध्या आपल्या तिजोरीवरती पडलेलं आहे. काय याचे परिणाम होतील आणि जे निर्देशांची जी शक्यता आहे काय नेमकं असेल? माननीय अजितदादा पवार साहेब यांनी आतापर्यंत 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. करोनासारख्या काळामध्ये देखील राज्याची आर्थिक स्थिती बिघडून त्यांनी दिली नाही आणि त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती कुठेही न बिघडता महायुतीने वचननाम्यामध्ये ज्या ज्या घोषित केल्या होत्या या कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी महायुतीची आहे. माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की 3 तारखेला अधिवेशन सुरू होते. 10 मार्चला अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा 25-26 साठी मांडला जाईल. तोपर्यंत वाट बघावी. पण कुठेही महायुतीने घोषित केलेल्या जनसामान्यांच्या योजना या बंद केल्या जाणार नाही. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे नेहमी माध्यमांशी संबोधित करताना बऱ्याच असंसदीय शब्दांचा वापर करतात. यापूर्वी पण या घटना घडल्यात, आज पण तसं झालंय, कसं बघताय? शेवटी महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. राजकीय मतभेद असले तरी ती मांडण्याची एक भाषाशैली आहे आणि या भाषाशैलीच्या मर्यादेचं उल्लंघन कुठल्याच राजकारणाने केलं नाही पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नजीब मुल्ला हे त्यांच्या समोर होते आणि कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये निधी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील केलं. ठाणे महानगरपालिकेतील हद्दीतील
शहरी विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांनी निधी दिला आणि बहुतेक जितेंद्र आव्हाड हे विसरतात की कळवा मुंब्रा विधानसभा कल्याण लोकसभेचा भाग आहे, ज्याचं नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात. त्यांच्या माध्यमातून देखील निधी देण्याचं काम हे करण्यात आलं आणि नंतर वित्त व नियोजन खात्यातर्फे माननीय अजितदादा पवार साहेबांनी देखील निधी दिला. जर आपल्या मतदारसंघामध्ये निधी येऊन मतदारसंघाचा विकास होत असेल तर त्यांना पोटशूळ असण्याचं कारणच नाही. आर्थिक कारणामुळे त्यांच्या थ्रू निधी येत नाही, ही खरी त्यांची व्यथा आहे. पण आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी जर शासनाकडनं येत असेल, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडनं येत असेल, तर आक्षेप घेण्याचं कारण काय? आक्षेप केवळ आर्थिक कारणांमुळे घेतला जातोय, एवढंच मी म्हणेन. एक दुसरीकडे काँग्रेसकडून आता हर्षवर्धन सपकाळ अतिशय सामान्य असं माणूस प्रदेशाध्यक्ष पद म्हणून दिलेला आहे, त्याचा काही परिणाम होऊ शकेल? शेवटी काँग्रेस पक्षाने तो निर्णय घेतलेला आहे. हर्षवर्धन सकपाळ साहेब यांना शुभेच्छा देतो की त्यांना काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार काही बोलू इच्छित नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की माणिकराव कोकाटे जे तुमचे मंत्री आहेत, त्यांनी एक विधान केलंय की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, पण मात्र आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिला. तर कशा पद्धतीने बघता या विधानाकडे? माननीय मंत्र्यांनी कुठल्या संदर्भामध्ये ते विधान केलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मंत्रीगण असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, यांनी आपली वक्तव्य करताना कुठेही त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. हीच भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांची आहे. काल उशिरा